महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं आज राज्यभरात धरणे आंदोलन आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची कृती समितीची मागणी आहे। जुलै 2018 ते 2024 पर्यंतचा महागाई भत्ता देण्याची मागणी केली जाते। त्याचबरोबर घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करण्याचीही मागणी कर्मचाऱ्यांकडून होते। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आता आपल्या सोबत आहेत। गजानन, काय मागण्या आणखी आहेत कर्मचाऱ्यांच्या? नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बसेस आजपासून बंद आहे, संप पुकारण्यात आलेला आहे। मी सध्या आहे नागपुरातील गणेशपेठ बस स्थानकात। आपण हे दृश्य या ठिकाणी पाहू शकतो। आज पाडव्याचा सण आहे, लोकांना आपापल्या गावाला जायचं आहे, परंतु बसेस सकाळपासून बंद आहे। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं ही प्रमुख मागणी आहे। त्यासोबतच इतर जे आर्थिक बाबी आहे, घरभाडं भत्ता असो किंवा इतर भत्ते असो, ते वाढवून मिळावे या मागणीसाठी हे आंदोलन आहे ना। आपण गर्दी या ठिकाणी बघू शकतो। ज्या हॉल्टिंगला बसेस होत्या त्याच फक्त बसेस ज्या आहे त्या नागपुरातील बस स्टॉपवरून सुटलेल्या आहे आणि इतर बसेस ज्या आहेत त्या थांबून आहे। अशी बस मिळाली का, काय झालं? नाही सर, अर्धा तास झाला आम्ही इथे उभे आहोत। आम्हाला वणीला जायचं आहे, बसेस अवेलेबल नाही आहे इथे। बसेस सुटत आहे? हा, दोनच गेल्या, बाकी नाही आल्या। नाही आल्या तर आल्याच नाही। मावशी, आजी बसेस मिळत नाही, मिळालीच नाही मला। परिस्थिती आहे प्रवाशांची प्रचंड मोठी गर्दी नागपुरातील गणेशपेठ बस स्थानकावर आपण या ठिकाणी बघू शकतो। ज्या हॉल्टिंगला आल्या होत्या त्याच बसेस फक्त सोडण्यात आलेल्या आहे, इतर बसेस मात्र सुटलेल्या नाही आणि त्यामुळे या बस स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल जे आहे ते या ठिकाणी होत आहे। हे दृश्य बघा, सकाळपासून बसेस सुटल्या नाही, त्यामुळे या ठिकाणी प्रवासी जे आहे ते या ठिकाणी खोळंबत आहे। एसटी कर्मचारी संघटनेचे लोक आहे। सर, काय मागणी आहे? मेन मागणी आमची की शासनाने आमच्यावर आजपर्यंत अन्याय केला। मागच्या 6 वर्षापासून सतत अन्याय चालू आहे। आमची मुख्य मागणी ही आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्याला वेतन मिळालं पाहिजे। कधीपर्यंत संप असणार? लोकांचे हाल होत आहे। हा बेमुदत संप आहे। हा संप न म्हणता धरणे आहे। लोक जे आहे स्वतःहून याच्यामध्ये उतरलेले आहे। म्हणता एकही बसेस सुटली नाही। याचं कारणच हे आहे की लोकांचा आक्रोश आहे। हा आक्रोश असल्यामुळे ते जायलाच तयार नाहीये। नक्कीच लोकांचा आक्रोश आहे, बसेस सुटत नाही असं म्हणतात। लोकांचे प्रचंड हाल होत आहे कर्मचाऱ्यांचे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजपासून सुरू झालेला आहे। ठीक आहे गजानन, धन्यवाद या माहितीबद्दल।